नमस्कार मित्रांनो, आता आपण समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातल्या सराव संच 2.2 मधलं दुसरं उदाहरण सोडवणार आहोत. ते इथे स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसते. त्या आकृतीत काय दिलंय तर दोन समांतर रेषा दिल्यात, P आणि Q, आणि T आणि S या दोन त्यांच्या छेदिका आहेत. आणि आपल्याला दिलंय काय तर हा एक 40 अंशाचा कोन दिलाय आणि हा एक 70 अंशाचा कोन दिलाय. आणि आपल्याला सांगितले काय तर X आणि Y या दोन कोनांची मापं काढायची आहेत. तर या 40 अंश आणि 70 अंश या दोन कोनांच्या मापांवरून X आणि Y या दोन कोनांची मापं आपल्याला काढायची आहेत. ठीक आहे, तर आधी आपण Xचं माप काढून घेऊ. Xचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा 40 अंशाचा जो कोन आहे तो विचारात घ्यावा लागेल. ठीक आहे, आता पहिली पायरी काय तर या 40 अंशाच्या कोनाचा काय शोधायचा तर संगत कोन शोधायचा. संगत कोन कुठला आहे तो संगत कोन तर तो हा इकडे. आणि आपल्याला माहिती आहे की संगत कोन हे नेहमी एकरूप असतात, म्हणून हा कोन देखील झाला 40 अंश. ठीक आहे, आता या Xचा संगत कोन आपल्याला शोधायचा आहे. Xचा संगत कोन, तर Xचा संगत कोन कुठला आहे तर हा इकडचा वरचा आहे. आणि परत संगत कोन एकरूप असल्यामुळे हा कोन देखील झाला X. ठीक आहे, आता ही आकृती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे दोन जे कोन आहेत X आणि 40 अंश हे काय आहेत तर हे आहेत आंतरकोन. आंतरकोन आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही किती असते 180 अंश. आंतरकोन कुठले दोन X आणि 40 अंश. ठीक आहे, आणि हे आंतरकोन असल्यामुळे यांच्या मापांची बेरीज होते 180 अंश. म्हणून X अधिक 40 बरोबर 180 अंश. म्हणजेच काय X बरोबर 180 अंश वजा 40 अंश. म्हणजेच X ची किंमत किती आली 140 अंश. ठीक आहे, 140 अंश आलं लक्षात. परत एकदा बघा आपण काय केलं. आपल्याला हा 40 अंशाचा कोन दिलाय, त्याचा हा संगत कोन आपण मिळवला, आणि हा X दिलाय त्याचा हा संगत कोन मिळवला. आणि हे दोन संगत कोन मिळाल्यावर आपल्या लक्षात आलं की X आणि 40 अंश हे आंतरकोन आहेत, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज किती आहे 180 अंश. म्हणून आपण हे समीकरण इथे लिहिलं आणि सोडवलं, आणि ते समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला X ची किंमत मिळाली 140 अंश. आता या गणिताचा जो हा आपण पहिला भाग बघितला, X ची किंमत काढली, तर त्यासाठी एक सोपी पद्धत पण आहे. तर ती सोपी पद्धत कुठली आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून कळवा. मी फक्त तुम्हाला एक हिंट देतो की हा जो 40 अंशाचा कोन आहे त्याचा बाह्य व्युत्क्रम कोन काढायचा आणि त्यावरून हे गणित सोडवायचं. तर ते कसं सोडवायचं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता आपण Y ची किंमत काढूया. आता Y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हा 70 अंशाचा कोन विचारात घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, आता या 70 अंशाचा विरुद्ध कोन कुठला आहे तर तो हा आहे, आणि विरुद्ध कोन हे नेहमी एकरूप असतात, म्हणून हा देखील 70 अंशाचा कोन होतो. ठीक आहे, हा झाला पहिला मार्ग. नाहीतर आपल्याला हा कोन कसा शोधता येईल तर आधी या 70 अंशाचा हा संगत कोन काढून घ्यायचा, म्हणजे तोही 70 अंशाचा होईल. आणि या संगत कोनाचा हा काय असतो आंतरव्युत्क्रम कोन असतो, म्हणून तो 70 अंश असतो. म्हणजे दोन्ही प्रकाराने जरी आपण हा कोन काढला कुठला या 70चा विरुद्ध कोन तरी तो 70 अंश मिळतो. ठीक आहे, आणि मग आता आपल्या लक्षात काय येतं आहे की Y आणि 70 हे काय आहेत आंतरकोन आहेत. ठीक आहे, तर आधी आपण इथे पहिली पायरी लिहून घेऊ. आपण काय केलं 70 अंशाचा काय शोधला विरुद्ध कोन शोधला. विरुद्ध कोन, आणि तो किती आला तोही 70 अंश, कारण विरुद्ध कोन एकरूप असतात. आणि त्याच्यावरून आपल्याला आंतरकोन मिळाले. आंतरकोन कुठले मिळाले आंतरकोन तर एक मिळाला Y आणि दुसरा मिळाला 70 अंशाचा कोन. ठीक आहे, आणि त्यावरून आपण आता समीकरण काय लिहिणार Y अधिक 70 अंश बरोबर 180 अंश. म्हणून Y बरोबर किती 180 अंश वजा
70 अंश म्हणजेच किती झाले y बरोबर 110 अंश. अशा प्रकारे आपल्याला x आणि y या दोन्ही कोनांची मापं मिळाली. x किती मिळाला होता आपल्याला 140 अंश आणि आता आपण y काढला तो किती मिळाला 110 अंश. तर हे या गणिताचं उत्तर आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघू नका. कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.